मुलांना घडवताना या विचार शृंखलेतलं हे दुसरं पुष्प. संस्कार भाग 2. बाप्पाला जय कर. संस्कार म्हटलं की धार्मिक संस्कार हे अगदी पटकन आपल्या लक्षात येतं किंवा डोक्यात येतं. घरोघरी आपण लहानपणापासून बाळाला बाप्पाला जय कर असं सांगतो. संध्याकाळी देवापुढे दिवा लावणं, शुभं करोती. बऱ्याचशा घरामध्ये अजूनही रामरक्षा म्हटली जाते. देवाला नमस्कार करणं, घरातनं बाहेर पडताना देवाला नमस्कार करणं, कुठून जाऊन आल्यावर देवाला नमस्कार करणं, परीक्षेला जायच्या आधी देवाला नमस्कार करणं, शुभ कार्याच्या आधी आणि नंतर देवाला नमस्कार करणं, अशी आपल्या घरातली प्रथा असते. आपण ती बाय डिफॉल्ट करत असतो. आई बाबा त्यांच्या आईबाबांच्या सांगण्यावरनं बाप्पाला जय करत राहतात आणि मग त्यांना बाळ झाल्यावरती तेही बाळाला बाप्पाला जय कर म्हणून सांगत राहतात. ज्या मुलाच्या अंगात का असं विचारायची हिंमत किंवा कुतूहल नसेल, एखाद्या मुलाला कळत नसेल का बाप्पाला जय करायचा, पण ते विचारायची हिंमत नसते, आई वडिलांचा दरारा असतो, किंवा एखादं मूल आई बाबा सांगतायत म्हणून आपला हात जोडून टाकतो, त्या कृतीमागे काहीच अर्थ नसतो आणि त्या कृतीविषयी त्याला काही कुतूहलही नसतं. म्हणून आपलं ते आई बाबा सांगतायत तोवर बाप्पाला जय करत राहतं, हात जोडत राहतं. ज्यावेळी ते स्वायत्त होईल, ज्या वेळेस खरंच ते बाळ मोठं होईल आणि स्वतः एक स्वतंत्र इंडिपेंडंट आयुष्य जगायला लागेल, तेव्हा त्याला खरंच त्या कृतीमध्ये तथ्य वाटलं असेल किंवा त्याला आता ती इतकी सवय झाली असेल, तर दोन्हीनी तो तरीही बाप्पाला जय करत राहतो. नसलं वाटलं कुतूहल किंवा आई वडिलांच्या दडपणाखाली ज्यांनी बाप्पाला जय केलं असेल, तो स्वतंत्र झाल्यावरती अजिबात बाप्पाला जय करणार नाही, घरामध्ये देवही ठेवणार नाही, कदाचित आपलं आपलं घर झाल्यावर. त्यातून एखादं मूल लहानपणीच कुतूहलाने आईबाबांना विचारतं, का ग जय करायचा बाप्पाला? खूप मुलं असतात की त्यांना हे का जाणून घ्यायचं असतं वेगवेगळ्या बाबतीत. तसंच हे कुतूहल, का जय करायचं ग बाप्पाला? बहुतांशी वेळा आई बाबांनाही ते कळलेलं नसतं का करायचं, त्यामुळे त्यांची उत्तरं थातुरमातुरच असण्याची शक्यता आहे. अरे बरं वाटतं, करावं, बाप्पा मोठा असतो ना, आम्ही केला की नाही, अशी काहीतरी उत्तरं देऊन आई वडील वेळ मारून देतात. नाहीतर आपलं मुलाला गप्प करणं हे पठडीतलं हत्यार आहेच की नाही. प्रश्न विचारू नको, सांगितलंय तेवढं कर, करायचं तर कर, नाही तर नको करू, अशी उत्तरं देणारे आई बाबा असतील. त्यामुळे संस्कार म्हणजे नक्की काय? आपल्याला वाटतं की बाप्पाला जय कर म्हणणं हा आपण त्याच्यावर करतोय हा एक संस्कार आहे. पण संस्कार म्हणजे नक्की काय? ते का करायचे? ते कोणते करायचे आणि ते कसे करायचे? संस्कार म्हणजे नक्की काय? ते का करायचे? ते कोणते करायचे आणि ते कसे करायचे? याचं स्पष्ट चित्र पालकांच्या डोक्यात नसेल, तर असे गोंधळलेले पालक तितकेच गोंधळलेले मूल तयार करतात. आई वडील गोंधळलेले, मुलंही गोंधळलेली. तो गोंधळ तसाच पिढ्यानपिढ्या पुढे जातो. त्याचं कधी खरं सांगायचं तर त्याच्यावर तेवढा विचार आणि त्याचं तेवढं विश्लेषण सकारात्मक होत नाही. तो गोंधळ वाढत जातो आणि समाजाचं चित्र हळूहळू बदलत जातं. आमचे आई वडील करायचे म्हणून आम्ही एकदा वर्षातनं सत्यनारायणाची पूजा श्रावणात करून टाकतो, असं म्हणणारी जोडपी असतात. गुरुजींना बुक करून टाकायचं आणि मेकॅनिकली सगळ्या गोष्टी आणायच्या पूजेसाठी आणि पूजा एकदा करून टाकायची, किंवा वर्षातनं एकदा कुलदेवतेला जाऊन टाकायचं. हात जोडून आलं की कुठेतरी असं असतं की नको रे बाबा, विषाची परीक्षा कोणी घ्यावी? नाही आपण पूजा करून टाकली आणि नाही आपण कुलदेवतेला जाऊन टाकलं आणि काही विघ्न आलं तर? त्यापेक्षा करून टाकूया ना, त्याच्यामध्ये नुकसान तर काही नाही. बरं, सांपत्तिक स्थिती असते, सहज 1000, 2000, 5000, 10,000 खर्च करू शकतात. आणि त्याच भावनेतनं आई वडील सांगतात ना, करून टाका बाप्पाला जय एकदा. त्यामुळे आई वडीलही
आजी आजोबांच्या सांगण्यावरनं बाप्पाला जय करून टाकत असतात. आजी आजोबांनी त्यांच्या आई वडिलांच्या सांगण्यावरनं करून टाकलेला असतो आणि मुलं पण तसाच जर बाप्पाला जय करून टाकत असतील तर तो जय अर्थशून्य आहे. तो तसा मुळीच करू नये. धर्म हा कशासाठी आहे? तर समाजामध्ये सुसूत्रता राहण्यासाठी तयार केलेले काही नियम. मनुष्य हा फक्त प्राणी नसून त्याची एक वृद्धिंगत किंवा त्याची एक उन्नत जाती आहे आणि म्हणून समाजात काही नियम राहावेत. म्हणून धर्म तयार झाला, त्याचे काही नियम झाले आणि त्या धर्माच्या नावाखाली समाजामध्ये एक शिस्त राहावी हा उद्देश आहे. पण जर वेगवेगळ्या धर्मांच्या कट्टरतेतून समाज विघातक प्रवृत्ती बाळगत असतील, की त्या धर्माचं मूळ हेतू राहायला बाजूला आणि त्याच्यातनं लोकांच्यात भांडणच होताना दिसतात आपल्याला, तर अशा धार्मिकतेचा आपण पुरस्कार करणं, की मुलावरती ते बिंबवणं, की तू अमुक आहेस, तू तमुक आहेस, तू ह्या धर्मात जन्मालेला आहेस, तू त्या धर्मातल्या लोकांना त्या लोकांशी बोलायचं नाही किंवा ते कसे वाईट आहेत. हे संस्कार मुलावर करणं आणि त्याला धार्मिकता म्हणणं आणि पुढच्या पिढीवर त्या कृती लादणं, की आपण या धर्मात जन्माला आलो ना, म्हणजे आपण अमुक अमुक केलंच पाहिजे. हे धार्मिक कृती केल्याच पाहिजेत. हे सर्वथैव चूक आहे. हे सर्वथैव चूक आहे. असा धर्म माणसाला निश्चित उन्नत पदावरती नेत नाही. जर का त्याच्या कोर व्हॅल्यू समजून नाही घेतल्या कुठच्या धर्माच्या, तर अशा प्रकारचा धर्म आणि त्याचं अवलंबन हे माणसाला खाली ओढणार आहे, वर नेणारं नाहीये. बाळ जन्माला आला की त्याला आपण काही प्राथमिक सवयी लावतो, ते पालकांचं कर्तव्य आहे. त्यातूनही पुढे घरातली मंडळी जर काही नियम आणि वागण्यातली पथ्य पाळत असतील, तर मुलांना ते वेगळेपणाने सांगावंच लागत नाही. रोज सकाळी उठल्या उठल्या अंघोळ करणे हा जर घरातला एक शिस्त आहे, शिरस्ता आहे, तर मुलं आपोआप तसं करायला लागतात. बाबाच जर का दुपारचे 4 वाजता अंघोळ करत असतील किंवा अंघोळ न करता ऑफिसला जात असतील, तर मग मुलांना वेगळेपणाने ते सांगावं लागतं. पण त्यांना जे दिसतं, त्यामुळे आई-वडिलांची वर्तणूक ही संस्कारातली पहिली पायरी आहे. त्यांना वेगळेपणाने सांगावंच लागत नाही. घरात आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती जर का आपले चपला-बूट उचलून कपाटात ठेवते, तर मुलं आपोआप ते करायला लागतात. घरात आल्यानंतर हातपाय धुवूनच घरात वावरणं, हा जसा एक सवयीचा भाग आहे, तो सांगावा नाही लागत. तसं जागरूक पालक काय संस्कार करू शकतात? काय चांगलं, काय वाईट, ते कसं ओळखायचं? खूप वेळा पालक जागरूक असतात, पण काही गोष्टींमध्ये विशेषतः धार्मिक सवयींमध्ये किंवा अभ्यासाच्या काही निर्णयांमध्ये पालक गोंधळतात, की आम्ही नक्की काय मुलांना सांगितलं म्हणजे ते योग्य ठरेल. खूप अभ्यास कर सांगितलं तर योग्य ठरेल का तुझ्या मनाप्रमाणे वाग सांगितलं तर योग्य ठरेल? का त्याला खेळून दिलं तर योग्य ठरेल? का त्याला रोज हट्टाने देवाला नमस्कार करायला लावलं तर योग्य ठरेल? का त्याला सोडून दिलं तर योग्य ठरेल? हा गोंधळ खूप पालकांच्यात असतो. ते जागरूक असतात. त्यांना चांगलं द्यायचं असतं. पालकांना हे समजणं गरजेचं आहे, की मला माझ्या बाळाने गुणी व्हावं असं वाटत असेल, तर मला तसे गुण धारण करायला हवे. आधी ते गुण आहेत का? ते मला पटलेत का? माझ्यामध्ये कन्व्हिक्शन पाहिजे. मीच उशिरापर्यंत झोपून राहणार असेल आणि बाळाने मात्र पहाटे उठलं पाहिजे, तर ते नाही बिंबणार ना? तसंच धर्माच्या बाबतीत धार्मिकता म्हणजे काय? आणि धार्मिकता आणि आध्यात्मिकता यातला फरक काय? रिच्युअलिझम आणि स्पिरिच्युअलिझम. की कुठले तरी आपण एक रीती-रिवाज, नीती-नियम, रोजची पूजा, उपास-तापास हे धरून ठेवायचंय का त्याच्यातलं मर्म, त्याच्यातलं आपण गुह्य समजून घ्यायचंय. त्यामुळे धार्मिकता आणि आध्यात्मिकता यातला फरक काय? नित्य उपासना. आज व्यायामाचं महत्त्व सगळ्यांना आहे, तसंच प्राणायामाचं महत्त्व आहे, योगाचं महत्त्व आज सांगणारे आहेत. तसं नित्य उपासना म्हणजे कुठच्यातरी शक्तीशी संलग्न होणं, ध्यान करणं आणि त्याचे तुमच्या शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम काय?
नित्य साधना करणारे, नित्य ध्यानधारणा करणारे, नित्य एका उच्च तत्वाच्या सान्निध्यात राहणारे जीव कसे असतात याचं अवलोकन करून मला ते पटतंय का की त्याच्यामुळे ते होऊ शकतं याच्यावर पालकांचा स्वतंत्र विचार होणं. कोणीतरी सांगताय म्हणून नाही, आपले आई वडील सांगतायत म्हणून नाही, करून बघणं. आजची तरुण पिढीला प्रूफ लागतं ना सगळ्याला. मग करून बघा तुम्ही. महिना, 2 महिने, वर्ष, 6 महिने हे काही इंजेक्शन नाहीये की बाबा आज ध्यानाचं इंजेक्शन घेतलं आणि उद्या एकदम मला माझ्यात फरक दिसेल. जसा आहार तुम्हाला वर्षानुवर्ष सात्विक आहार घ्यावा लागतो, चांगला आहार घ्यावा लागतो, ती तुम्हाला सवय करावी लागते. तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या प्रकृतीवर दिसतात. उतार वयामध्ये जी चांगला आहार घेणारी मंडळी आहे ती टवटवीत, ताजीतवानी, उत्साही दिसतात. ते 2 दिवसात नाही कळणार आहे. तसंच नित्य उपासना, नित्य व्यायाम हा करून बघायला लागतो दीर्घकाळ आणि मग त्याचा अनुभव गाठीला बांधला जातो. त्याच्यावर विचार होणं, वाचन होणं, चर्चा होणं आणि मग आपली जी एक धारणा झाली त्याचा एक प्रामाणिक प्रांजळ संवाद मुलांशी साधता येणं हे संस्कारामध्ये अभिप्रेत आहे. आपली मतं लादणं किंवा आपल्यालाही जे कळलेलं पटलेलं नाहीये त्याच्यावर विचार न करता आपलं मागून आलं पुढे ढकललं हे नाहीये अभिप्रेत. जसं मुलांनी आपल्याला जर विचारलं, जसं एखादं बाळ विचारतं की आई रोज का ग बाप्पाला जय करायचं, तसं मुलं अनंत प्रश्न विचारत असतात. आई रोज का ग अंघोळ करायची? किंवा आपण अमुक पदार्थ का खायचा? किंवा का खायचा नाही? हे का नाही खायचं? हे का खायचं? त्यावर आई-बाबांकडे बरेच वेळा ठोस उत्तरं आणि स्पष्टीकरण असतं. ते स्पष्टीकरण कशावरती अवलंबून आहे? एक तर त्यांनी तसा अनुभव घेतलाय किंवा कोणीतरी सांगताय त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे म्हणून आपण छातीठोकपणे ती उत्तरं देतो. बाळाने विचारलं का रोज अंघोळ करायची? तर आपण सांगतो अरे स्वच्छ छान वाटतं, शरीर स्वच्छ होतं, रंध्र रोम आपले सगळे त्याच्यामध्ये माती घाण बसलेली निघून जाते, रोगराई जंतू दूर होतात. पालकांनी हा अनुभव वर्षानुवर्ष घेतलाय ना की रोज अंघोळ केली की बरं वाटतं, स्वच्छता राहते, रोग होत नाहीत. त्यामुळे ते मुलांना निक्षून सांगतात स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर. आणि मग बाळही रोज अंघोळ करायला लागलं की यथावकाश त्यालाही कळतं की एखाद दिवस आपण अंघोळ नाही केली की आपल्याला कसं घामट वाटतं आणि आपण अंघोळ केली की आपल्याला कसं स्वच्छ छान वाटतं. त्यामुळे यथावकाश ते बाळही हे स्वीकारतं की रोज अंघोळ केली पाहिजे आणि मग ही सवय एका पिढीतून पुढच्या पिढीकडे खूप सकारात्मकतेने आणि पटून जाते, लादली जात नाही. पण एखादं बाळ विचारतं, आई हे का खायचं? आई गाजर का ग खायचं रोज? आई का ग गाजर खायचं नेहमी नेहमी? त्यावर आपण त्याला छाती ठोकपणे सांगतो, अरे त्यात ए व्हिटॅमिन असतं. ए व्हिटॅमिननी डोळे चांगले होतात, मग तुला चष्मा नाही लागणार. रोज गाजर खा. आता हा त्या गाजरातलं ए व्हिटॅमिन आपण पाहिलंय का हो? पण तज्ञ म्हणतात ना, सायंटिस्ट म्हणतात गाजरात ए व्हिटॅमिन आहे म्हणून आपण त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवतो आणि मुलांना खात्रीपूर्वक सांगतो. फार फार तर आपण एखादं पुस्तक काढू, आपल्याकडे छोट्या मुलांसाठीची माहितीची पुस्तकं असतील त्याच्यातलं आपण पान काढून दाखवू, हे बघ इकडे गाजराचं चित्र आहे, ते खाली लिहिलंय त्याच्यात व्हिटॅमिन ए आहे. या पुस्तकात लिहिलंय त्याचा जो लेखक आहे, ऑथर आहे, तो खूप मोठा आहे कोणीतरी. म्हणजे तो जर ते म्हणतोय तर नक्की गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आहे हे आपण मानतो आणि आपण ते विश्वासपूर्वक मुलाला सांगतो. आणि ए व्हिटॅमिन खाल्ल्यानंतर दृष्टी सुधारते हेही आपण वाचलेलं किंवा कोणीतरी सांगितलेल्या तथ्यावरती विश्वास ठेवला आहे. मग एखादा मुलगा विचारतो अजून जो खोचक असतो तो, बाबा तुम्ही पाहिलंय का गाजरातलं व्हिटॅमिन ए? तर आपण प्रांजळपणे सांगतो, नाही रे, पण माझ्या आईने मला गाजर खायला दिलं बघ मला अजून चष्मा नाही लागला. मी पण तुला देतो. म्हणजे असेल ना त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए. फक्त एखादा पालक शास्त्रज्ञच असेल तर तो मुलाला प्रयोगशाळेत घेऊन जाईल, गाजरातलं व्हिटॅमिन ए दाखवू शकेल. नाहीतर एखादं मूल पुढे स्वतः शास्त्रज्ञ झालं तर तो त्याची उत्सुकता लहानपणीची
पडताळून पाहिल. पण तोपर्यंत आपल्याला विश्वासावरच पुढे जावं लागतं ना, की गाजरात व्हिटॅमिन ए आहे आणि व्हिटॅमिन ए नी दृष्टी सुधारते. त्याच परंपरेतून चालत आलेल्या काही सवयी ज्यांना आपण संस्कार म्हणतो. त्यात आपल्याकडे देवाला नमस्कार करावा, मोठ्यांना नमस्कार करावा, संध्याकाळी देवापुढे दिवा लावावा, शुभंकरोती म्हणावी, रामरक्षा म्हणावी, पाढे पर्वच्या म्हणावं. याच्या काला एखाद्या मुलाने विचारलं, का बाप्पाला जय करायचा, का संध्याकाळी देवापुढे दिवा लावायचा, घरामध्ये एवढे मोठे मोठे दिवे असताना अजून एक दिवा कशाला लावायचा. या प्रत्येक काला प्रत्येक पालकाकडे समर्पकपणे उत्तर असेलच असं नाही, पण म्हणून ते सांगायचंच नाही का. गाजर का खायचं, व्हिटॅमिन ए आहे, दृष्टी चांगली होते, हेही काही जणांना माहित नसेल. गावातल्या लोकांना कदाचित कुठे माहित असेल, ते म्हणतात नाही आमच्या आई बाबांनी दिलं आम्ही तुम्हाला देतोय. पण म्हणून ते सांगायचंच नाही का. संस्कारांचा उद्देश हा मुलामध्ये योग्य मूल्य रुजवणं हाच असतो. आणि त्याकरता अवलंबलेले मार्ग वेगवेगळे असू शकतात. प्रत्येक आई-वडिलांच्या डोक्यामध्ये काहीतरी आपल्या मुलामध्ये चांगली मूल्य रुजवली जावी, त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात, त्यांची विचारधारा चांगली सकारात्मक व्हावी, वाईट विचार, विघातक विचारांपासून ती दूर राहावी. हेच असतं की नाही प्रत्येक आई-बाबांच्या डोक्यात. मग ते प्रत्येक पालक आपापल्या परीने ते करेल त्याच्या त्याच्या विचार प्रणालीप्रमाणे. अगदी रोजच्या छोट्या छोट्या सवयीपासून ते समाजात वावरताना पाळायचे नियम मुलांमध्ये रुजवणं, या अगदी प्राथमिक गोष्टी झाल्या. कुटुंबातली शिस्त हा अगदी प्राथमिक भाग झाला. पण या प्रथा पाडण्यामागे शास्त्रकारांचा काही अतिशय सखोल उद्देश कशावरून नसेल. रोज देवापुढे दिवा लावावा, घरामध्ये तुपाचं निरांजन जाळावं, दारामध्ये तुळस असावी, तुळशीला प्रदक्षिणा घालावी, तुळशीला उदबत्ती ओवाळावी, सकाळ संध्याकाळ तुळशीपुढे दिवा लावावा. यामध्ये शास्त्रकारांनी काहीतरी विचार केला असेल ना, असेल का. अगदीच त्याच्या आध्यात्मिक अंगाकडे जायचं म्हटलं तर मनुष्य जन्माचा प्रमुख उद्देश हा स्वतःच्या मुळाचा शोध घेण्याचा प्रयत्न आणि त्या दिशेने प्रवास असतो. जन्मा येऊन माणसे माणसे काय केले, केले आई बापा दुःखी दुःखी आपणही झाले. जन्मुनी केलेस काय मनुजा, जन्मुनी केलेस काय, वाढविले वय पोशिली काया, लेवुनी दही दूध साय, विषय सेविता मनही विटेना, व्यर्थ शिणविली माय, मनुजा जन्मुनी केलेस काय, एका जनार्दनी सेवुनी राहे, निशिदिनी हरीचे पाय, मनुजा जन्मुनी केलेस काय. काय साधलं तू जन्माला येऊन. जन्माला आल्लास, खाल्लं प्यायलं, काहीतरी मजा केली आणि मरून गेला. आला आला प्राणी जन्मास याला, गेला 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 मरूनही गेला. ते नाहीये ना. मूळ हेतू काय आहे जन्माचा, मनुष्याचा, त्याचा एक दोरीचं टोक दिलं जावं प्रत्येक जीवाच्या हातात जन्मल्यानंतर, आणि बाप्पाला जय कर या एका छोट्याशा कृतीतून हे दोरीचं टोक तर शास्त्रकारांना आपल्या मुलांच्या हातात द्यायचं नसेल ना. ज्यांना या हेतूची जाणीव आहे, स्पष्टता आहे, असे पालक योग्य वयाचं मूल झाल्यावर 2 वर्षाच्या मुलाला नाही सांगता येणार, पण थोडं मोठं झाल्यावरती कुटुंबातल्या चर्चांमधनं, सकारात्मक आध्यात्मिक चर्चांमधनं आई वडील त्या कृतीतलं तथ्य सांगतील, सांगण्याचा प्रयत्न करतील. बाकीच्या पालकांनी काळानुरूप येणाऱ्या मर्यादा स्वीकारून, की आमचे आजोबा दिवसातनं 3 वेळा संध्या करायचे, नदीवर जाऊन सूर्याला अर्घ्य द्यायचे. आज काळानुरूप आपल्याला ते शक्य नाहीये, पण देवासमोर उभं राहून आपण 24 गायत्री म्हणू शकतो का. या मर्यादा स्वीकारून आणि योग्य दृष्टिकोन ठेवून त्या सगळ्या विधींचा, त्या सगळ्या सोळं त्या सगळ्या कृतींचा बाऊ न करता आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथेवर विश्वास ठेवून जेवढं जमेल तेवढं मुलांना त्या सवयी जर लावल्या
तर त्यात काही गैर नसावं. त्यातनं नक्कीच काहीतरी चांगलं होईल. त्याचा बाऊ नको, त्याचा अवडंबर नको, त्याचं मुलांवरती प्रेशर नको यायला. पण जे जमेल तेवढं कालमान परिस्थितीप्रमाणे. जर आम्हाला त्यातलं कळत नाही, पण आपल्याला माझे आजोबा एवढं करायचे, माझे बाबा एवढं करायचे, मी एवढं करेन. तुला तेवढं जमलं तर तेवढं कर, त्याच्याहून आणखी जमलं, खाली कमी जमलं तरी हरकत. 3-4 वर्षाच्या मुलाला रामरक्षेचा अर्थ नाही कळणार. पण आई रोज म्हणते, ऐकता ऐकता पाठ होतं. हा पण एक उद्देश आहे. पाठांतर, कानावर पडणं, स्मरणशक्ती हा आपल्या मेंदूचा एक खूप मोठा भाग आहे आणि तो लहान वयातच डेव्हलप होतो. त्यामुळे पाठांतर होतं. पुढे 10, 12, 15 वर्षाचं ते मूल झालं की कधीतरी आपल्याला जर का रामरक्षेचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला, आपल्या या प्रत्येक स्तोत्रामध्ये शब्दार्थ आहे, भावार्थ आहे आणि गूढार्थ आहे. त्याच्या जितक्या खोलीपर्यंत पालक गेले असतील आणि तो अर्थ जर का ते आपल्या बाळापर्यंत पोचवू शकले आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सकारात्मकतेचा अनुभव त्या बाळाला घ्यायला शिकवणं. श्रद्धेने माणूस बलवान झाला पाहिजे, दुर्बळ नाही. माझा बाप माझ्या पाठीशी आहे, मी हिम्मत करीन. ही हिम्मत, हे बळ श्रद्धा देते, ते बळ श्रद्धेने दिलं पाहिजे. घाबरगुंड कचकाव नाही करायचंय. आणि जीवनामध्ये अत्यंतिक आवश्यक असणारी आर्तता ही प्रार्थनेतनं येऊ शकते. आजकाल सगळे जे सेल्फ हेल्प बुक्स आहेत ते ग्रॅटिट्यूड बद्दल बोलतात, की तुम्हाला जे काय आहे, तुम्हाला जे काय मिळालंय त्याच्याविषयी कृतज्ञता ठेवा, आर्तता ठेवा, सेन्सिटिव्हिटी ठेवा, की आपल्याला हे मिळालं. ती आर्तता, ती मानसिक घडण ही प्रार्थनेतनं होऊ शकते. प्रार्थना ही त्याची पहिली पायरी आहे किंवा त्याचा दरवाजा आहे, गेटवे आहे. ज्यांना त्या कृतीतला हेतू कळला, त्यांना कृती झाल्या न झाल्याचंही सोयरसुतक नाही. रामरक्षा कशाला म्हणायची, ध्यानधारणा कशाला करायची, बाप्पाला जय कशाला करायचा, त्यांना त्या कृतीत नाही अडकत ते. जय नाही केलास तरी चालेल, शांत बस बघू 5 मिनिटं, बघ श्वासाकडे, कसा श्वास आत जातोय. मी पण बसतो, तू बघ श्वास आत गेला, आता धरला का, आता हळूच बाहेर सोड. कॉन्सन्ट्रेशन साधायचं आहे, एक कॉन्व्हर्जन्स साधायचा आहे मुलाचा, तो साधता येतो. त्याच्यासाठी बाप्पाला जय कर, रामरक्षा ही माध्यम आहेत. ज्यांना त्यातलं तथ्य कळलं ते माध्यमांमध्ये अडकत नाहीत. अशा दिशेने मुलाचं अनुभव विश्व समृद्ध करणं आणि त्याला योग्य मार्ग दाखवणं हा संस्कारांचा हेतू आहे. मग योग्य वयात थोडी मुलं मोठी झाल्यावर एखाद्या मुलाने विचारलं की तुम्ही करताय याला सिद्धता काय आहे, जसं हल्ली मुलांना लागतं, प्रूफ लागतं की हे केल्यामुळे हे येईल, हे होईल. ह्याचं तुमच्याकडे काही प्रूफ आहे का, काही सायंटिफिक प्रूफ आहे का, तुम्हाला ते साधलंय का, कळलंय का? त्या प्रश्नांवर प्रांजळपणे त्यांच्याशी चर्चा करणं. 100तल्या 99 पालकांना विशेष काही खूप अगदी आध्यात्मिक प्रगती साधलेली असते असं नाही. एखाद दुसरेच असतात की जे ठामपणे सांगू शकतात की हो माझे हे अनुभव आहेत. बाकीचे करत असतात. आपले विश्वास असला तर त्या विश्वासावर आपली मार्गक्रमणा सुरू असते आणि त्या विश्वासावर आमची मार्गक्रमणा सुरू आहे. तोच मार्ग तुला दाखव. अमुक गाडीत बसलो की आपण दिल्लीला पोचतो असं रेल्वे म्हणते. त्या गाडीत न बसताच आपण ही गाडी दिल्लीला जाणंच शक्य नाही असं म्हणणं गैर आहे. बसून तर बघ, मग नाही गेली तर म्हण. तसे एखादा मार्ग न चोखाळताच तो गंतव्यापर्यंत जाणारच नाही असं म्हणणं गैर आहे. जर आपणच गोंधळलेल्या मानसिकतेने काही उपचार केले असतील तर तशी प्रामाणिक कबुली द्यावी. त्या उपर वयात आल्यावर मुलांच्या उर्मींचा आदर करणं हाही संस्काराचाच भाग आहे. आग्रह नाही, हट्ट तर त्याहूनही नाही.
गाजर खाणं चांगलं असतं अशा तज्ञांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गाजर खाल्लं. तू लहान असताना तुला खायला घातलं, पण तू मोठा झाल्यावर तुला पटलं तर जरूर खा. तुला नसेलच खायचं तर आमचा हट्ट नाही. आयुष्य तुझं आहे, ते कसं जगायचं हा निर्णय तुलाच करावा लागेल. एक खूप सुंदर पुस्तक वाचनात आलं. माझे एक ज्येष्ठ मित्र आहेत, त्यांनी मला ते पुस्तक दिलं. आय एम ओके, यू आर ओके असं फ्रॉइड, पेनफिल्ड आणि बर्ने ह्या ऑथर त्रयीचं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकात असं म्हटलंय की प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 व्यक्तिमत्व असतात. व्यक्तीमधलं मूल, प्रत्येक व्यक्तीमध्ये 3 व्यक्तिमत्व असतात. व्यक्तीमधलं मूल, व्यक्तीमधला पालक आणि व्यक्तीमधलं प्रौढ. एखाद्या घटनेला प्रतिसाद देताना यातलं कोणतं व्यक्तिमत्व डोकं वर काढेल त्यावर त्या व्यक्तिमत्वाचा बाज ठरतो. व्यक्तीतलं मूल एखादी गोष्ट मागते. आपण मोठं झाल्यानंतर पण लहान मुलासारखा एखादा हट्ट आपल्या डोक्यात येतो की हे मला हवं, हे मला नको. मग लहानपणी त्या व्यक्तीच्या पालकांनी त्याला जे सांगितलं असेल की छे छे हे मुळीच करायचं नाही, त्या व्यक्तीतला पालक ती व्यक्ती मोठं झाल्यावरही त्याला दटावतो आतून की आहा हे नाही करायचं का, कारण कुठेतरी त्याच्या आईबाबांनी सांगितलंय. त्या व्यक्तीत पालक असतो. पुष्कळ वेळा मुलांना कळतं पहा आई वडील काय ओरडणार आहेत आपल्याला, आई बाबा काय बोलणार, ती वाक्य सुद्धा मुलं सांगतात चेष्टेत की आता आई हे बोलेल, आता बाबा हे बोलतील. म्हणजे त्यांच्या कॉन्शियन्स वरती त्या व्यक्तीचा पालक गोंदला गेलाय. मोठं झाल्यावरही तो पालक डोकं वर काढतो. तो ती गोष्ट त्या मुलाला देतो किंवा दामटतो, नाही. पण आता आपण मोठे झालोय ना, त्यामुळे आपल्यात एक तिसरंही व्यक्तिमत्व आहे, ते आपल्यातल्या प्रौढाचं आहे. त्यामुळे त्यावेळेस माझ्या आई-वडिलांनी अशा प्रसंगी मला जे सांगितलं, ते खरंच योग्य होतं का? याचा सारासार विचार त्या व्यक्तीतला प्रौढ तेव्हा करू शकतो. की मी लहान असताना मला आई आईस्क्रीम द्यायची नाही, कदाचित मला सर्दी होत असेल. पण आज जर का माझं मन आईस्क्रीम मागतंय, तर मला लहानपणी आई आईस्क्रीम द्यायची नाही, म्हणून आताही ते न खाणं हे चुकीचं आहे. आता मी मोठा झालोय. हे ज्या व्यक्तीतला प्रौढाला स्वतःला सांगता येतं, तो त्या व्यक्तीच्या पालकत्वाच्या साखळदंडातून मुक्त होतो. त्याच्यातल्या पालकाचं जे व्यक्तिमत्व आहे, त्याच्या वर तो जातो. संस्कारांवर सारासार विचारांनी मात करून ती व्यक्ती स्वतःच्या प्रौढाचं ऐकते आणि स्वतःतला जो पालक आहे, ज्यांनी त्याच्यावरती वर्षानुवर्ष संस्कार करून ठेवलेत, त्याच्यातनं ती व्यक्ती वर येऊ शकते. म्हटलं तर इतके सोपे आहेत संस्कार. त्याचा अवडंबर न करता त्यातलं तथ्य आणि सारासार बघितलं ना, तर कदाचित आपण निदान गोंधळलेले राहणार नाही. परत योग्य काय, अयोग्य काय हा व्यक्तिसापेक्ष दृष्टिकोन आहे. एखादी व्यक्ती म्हणेल मुळीच मला बाळाला बाप्पाला जयकर म्हणायचे नाही, तर एखादी व्यक्ती म्हणेल नाही, डोळा उघडला बाप्पाला जय केलाच पाहिजे. त्यामुळे योग्य अयोग्य हा खूप डिबेटेबल पॉइंट आहे, पण निदान पालकांमधला गोंधळ कमी व्हायला मदत होईल. अजून थोडंसं संस्कारांवर बोलायचं आहे, पुढच्या भागात बोलूया. इथेच थांबूया. नमस्कार.